हॅलो. इथून मागच्या स्टोरींना तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तसंच या स्टोरीला सुद्धा द्या. चला तर आपली आजची नवीन स्टोरी सुरू करूया. आपल्या स्टोरीचं नाव आहे स्वतःचा विचार. चला तर बघूया. रात्रीचे 11 वाजले होते. सगळं घर शांत झोपलं होतं, पण समीर मात्र टेरेसवर एकटाच बसला होता. हातात कॉफीचा कप, डोळ्यात थकवा आणि मनात हजारो प्रश्न. तो रोज सगळ्यांसाठी धावत होता. आईबाबांसाठी, मित्रांसाठी, नात्यांसाठी, पण स्वतःसाठी त्याच्याकडे वेळच नव्हता. कधी कोणाला नाही म्हणला नाही तो. कोणी मदत मागितली की तो पहिला उभा राहायचा, पण जेव्हा त्यालाच कोणाची गरज होती तेव्हा सगळे बिझी होते. असं करता करता आपली पुढची स्टोरी सुरू करूया. त्या रात्री त्याने फोन हातात घेतला आणि काय झालं ते नक्की बघा शेवटपर्यंत. कॉन्टॅक्ट लिस्ट उघडली, पण कॉल करावा असा एकही माणूस दिसला नाही. तो हलकासा हसला आणि स्वतःलाच म्हणाला, मी सगळ्यांचा विचार केला, पण स्वतःचा कधी केला? त्या एका प्रश्नाने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. लहानपणापासून त्याला शिकवलं गेलं होतं, लोकांसाठी जग, पण कोणीच सांगितलं नव्हतं स्वतःसाठीही जग. दुसऱ्या दिवसापासून त्याने थोडं बदलायचं ठरवलं. तो सकाळी लवकर उठू लागला, स्वतःसोबत वेळ घालवू लागला. ज्या गोष्टींमध्ये त्याला आनंद मिळायचा त्या पुन्हा करू लागला. लोक अजूनही त्याच्याकडे मदतीसाठी यायचे, तर तो काय करायचा ते नक्की बघा. तो मदतही करायचा, पण आता स्वतःला त्रास होईल इतकं कधीच नाही. तर एक दिवस काय होतं, एक दिवस त्याच्या मित्राने विचारलं, तू खूप बदलला आहेस रे. समीर शांतपणे हसला आणि म्हणाला, नाही, मी फक्त आता स्वतःचाही विचार करायला शिकलोय. असं म्हणता म्हणता आपली आजची स्टोरी संपलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन स्टोरीजसाठी नक्की फॉलो करा. थँक्यू.